मंडळी नमस्कार. अण्णांचा शेतमळा अण्णा पानसरे फार्ममध्ये आपलं सहर्ष स्वागत. मंडळी आज सकाळी सकाळी आहे ना उन्हाच्या आधी आंबा छाटणीला बसलोय. आज चौथी लाईन. हे बघा. चला आता पुढच्याकडे जायचंय. चला. हे बघा अशी एवढी वरती ना मग बोजा झाला ना मग वाऱ्याने ना वागतात झाड आहे ना. थोडी छाटणी केली ना थोडं बळ फावेल. 1 2 3 4 लाईन राहिल्या अजून आंब्याच्या. इकडच्या केल्या सर्व. गवत काढावं लागेल परत. गवत तिथे झाले बघितलं. परत पाणी भेटतं ना त्याला, त्याच्यामुळं फापवलं आहे. 4 लाईन राहिल्यात अजून. ते करत करत आणली सकाळीच. लक्ष्मीला बांधली. बांधायला मस्तपैकी आणून गवत खाते. तिच्यावर लक्ष पण राहतं ना. इकडे कुत्रे येतात, कुत्रे त्रास देतात तिला. मग जांभळीचे पण खालच्या फांद्या आहेत ना छाटायच्यात. अण्णा बोलले खालच्या फांद्या जर असतील ना जास्त तेवढ्या छाटा फक्त. वरती वाढीला असेल तर चांगली गोष्ट आहे. मंडळी काल आणि आज 2 दिवसात इथं सर्व खत घालून टाकलं. आज वावरात 3 पट्ट्या बेतल्या. 1 2 3 थोडी बाकी आहे. 7-8 महिन्यामध्ये ना एवढं लेंडी खत जमा झालं होतं. बघितलं असं खत आहे ना. त्याच्यामध्ये काही पेरलं तर 2 वर्ष कटकट आहे ना. असं मस्त खत चालतं आहे लेंडीचं खत. म्हणजे नारळाची झाडं पण त्याच्यामुळे पॅक झाली होती. त्यांना चांगलं खत भेटलं म्हणा, पण पॅक झाली. त्याच्या नाळी करून पाण्याची व्यवस्था करावं लागेल परत चांगली. ठिबक आहे ते बुटलं आहे ते चालू आहे काय माहिती. पण आत्ता गवत काढलं होतं. किती गवत झाले परत. हरभरे कोंबड्यांनी खाऊन खाऊन कसे उगलेत परत बघा. दोन 3 घमेली भरतील. व्यवस्थित साफ करून हे करावं लागेल. खराट्याने ना साफ करून घ्यावं लागेल. 2-3 पाट्या भरतील अजून. आता मोटर चालू करायला जायचे खाली. बघा नाही गवत बघा ठिबकच्या साईडने आहे ना. एक टनटनी काढून टाकायची. वाल इकडे लिंबाव काढून दिला आहे. त्याला थोडी जागा करावं लागेल व्यवस्थित वेल जाण्यासाठी. केळीचे 3 खूट पण मस्त फुटले. तो 1 खुट्टाला काय झालं काही कळत नाही. मग खाली उद्या का काय कोणास ठाऊक. तोच पाट अजून पुढे न्यायचा आहे. त्याच्यामध्ये अजून 2-4 लावायचे. पाटाला पाणी देता येतं ना. रताळे बघा मस्त फुटलेत. माझी लक्ष्मी आज इकडे बांधली मी. बघा काय बाळा काय खा खाऊ खा खा गवत खा. पुढ्या इकडे चल. इकडे खा गवत खा. मंडळी नमस्कार. जय जय राम कृष्ण हरी.